मामा तुमच्या पोरीला स्वयंपाकच येत नाही. अरे बस झालं म्हणली म्हणून मला त्या स्वयंपाकून आठवलं आता स्वयंपाकच करायचा होता. तुम्हाला स्वयंपाक म्हणजे माझ्या बायकोला येत नाही, मीच रोज स्वयंपाक करतो. जावाई दवाखान्यात गेलतात काय? डॉक्टर काय म्हणले? गेलतो. डॉक्टर साहेब म्हणले सासवडीतच 10-15 दिवस राहा, आराम करा आणि फक्त सोमवार आणि शनिवार खाऊ नका, बाकी सगळे दिवस मटन चिकन अंडे जे भेटून ते खा म्हणले. तेव्हा कुठेतरी तुमची तब्येत चांगली होईल. काय डॉक्टर कशाला सांगन, ह्यांची मनानेच नखरे येतं. काय हलकट आहे बाय जावाई. थँक्यू. आपण शहंशाह रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है शहंशाह. आई डायलॉग आहे माझा डायलॉग. तुम्ही अप्पी. अरे वा, अहो तुमच्या नावावरून ते गाणं किती फेमस आहे. कुठलं? अप्पी दे पारूला. मी काय म्हणते, मी कलेक्टर व्हायच्या आधीच यांना सस्पेंड करू शकते का? नाही तसं नाही करू शकत. कुठं चालला तुम्ही? आज माझी एक्झाम आहे. माझ्या तर दोन्ही जाम आहेत सकाळपासून. काय? हे नागपुड्या वातावरणाचा परिणाम, दुसरं काय नाही. उगाच का वरतोय हे गप्पा बसा तुम्ही. जावई बापू तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात, सांगा जेवणासाठी काय काय करू? म्हणजे काजू करी करू का किंवा पनीरची भाजी? पुरणपोळ्याच करते बाई मी. अहो नाही एवढं कशाला, अहो गरीब आहे मी, मला ही खायची सवय नाही. बाई ग किती साधा आहे माझा जावई. फक्त एक कोंबडं कापा, ऍडजस्ट करीन. अरे लोक म्हणतात बायकांमध्ये मेंदू कमी असते, माझ्यात पण कमी आहे का? तुझ्यात कमी नाही, तुझ्यात मेंदूच नाही. कशी दिसते मी? प्रियंका चोपडासारखी. खरंच का? क्रिश पिक्चर मधली का डॉन पिक्चर मधली? बर्फी पिक्चर मधली. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याच? लिहिणार, जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड. होय का? तुला एक विचारू का? विचारा की. सूर्य महत्वाचा की चंद्र? चंद्र महत्वाचा. ते कसं काय? ते कसं काय म्हणजे? चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय. ते तर सूर्य पण देते की. सूर्य दिवसा उजेड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज? अहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कटाळा आलाय गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन, गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हरभरा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणते ती. या घराचा सातबारा माझ्या नावावर आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. माझ्या अगं बायको, तुला सरड्याची भीती नाही वाटत? मला नाही भीती वाटत सरड्यांची, कारण माझं लग्न सरड्यांच्या खानदानीत झालंय. सासू पोराला बघून रंग बदलते आणि नवरा तर अख्ख्या खानदानीला बघून रंग बदलतोय. क्या मुस्कुरा